बिंदी सगळे. चला घ्या. फरसाण घ्या. हे मुरमुरे, हे फरसाण, हे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हे गोड पाणी, हे तिखट. हाताने घेतलं गोड पाणी? नाही. चमचा कुठे? हा. हे घेतले गोड पाणी. ही मिरची घेतली. मिरची पण चमच्याने घेतली. मिरची किती घ्यायची? थोडी घ्यायची. हा. किती प्लेट बनवते भेळ? एक प्लेट. हा. नंतर मिक्स केलं. कर ना मिक्स. हा. मिक्स केलं. प्लेट पाहिजे ना, आपल्याकडे प्लेट पण आहे. प्लेट घेतली. इथं शेव आहे का इथे? अरे वा, बारीक शेव आहे का जाड शेव आहे? बारीक शेव आहे. नंतर भेळ याच्यात टाकली. हा. शेव टाकली का नाही? अच्छा, नंतर टाक. वरून टाकायची का? हा. आणि भेळ झाली. तोच चमचा? दुसरा चमचा लागेल ना आपल्याला. हा चमचा दुसरा. झाली. खाऊ का आता? कालवायची का? नाही, अशीच खायची? कालवली तरी पण चालेल. आधी सांगायचं ना, खाऊन घेतली मी. कांदा नाही टाकला? टाकला होता. पहिल्यांदा कांदा आणि टोमॅटो टाकला होता. अच्छा, चांगली झाली. तुला कोणी शिकवली भेळ? मी दुकाना बघते आहे जेव्हा जाते तेव्हा. अच्छा, आई भेळ बनवायचं दुकान चालवते का? पाणीपुरी पण मिळते तुमच्याकडे? अच्छा, काय नाव आहे तुमच्या दुकानाचं? लावण्य. अच्छा, तुझ्या नावाचं दुकान आहे? हो. म्हणजे तू मालकीण आहे की त्या दुकानाची? हा, मालक कोण आहे? लावू. बरोबर का नाही? बर, ते पातेला ठेवून देऊ आपण आता. एवढे पैसे देणार मी एका भेळचे? ही कितीची नोट आहे? 500. 500ची. याच्यात 100च्या किती नोटा येतात बेटा? 5 नोटा येतात. ओके, किती झाले? 500. हे 500. 600. 600 झाले? नाही, मग 600. बरं, या सगळ्या नोटा कुठल्या कुठल्या कितीच्या नोटा आहेत ते मला सांग. हे खऱ्या नोट आहेत का खोटे? खऱ्या नोट आणि खोट्या नोटांमध्ये काय फरक असतो? खऱ्या नोट्यांनी भेळ येते, खोट्या नोटांनी भेळ येत नाही. दुकानावर खोटी नोट घेऊन आलो तुझ्या, तर तू देशील का भेळ? नाही. गंपू दादा ना, मी मला देणार नाही. हा, चला सांगा मला, कुठली नोट कितीची आहे? ही 20ची. तुझ्या हातात घे ना, मला एक एक सांग. ही 20ची झाली. ह्या 20च्या आहेत. हा, अरे पण ही आणि ही वेगळी आहे ना बेटा. हा, ही येलो कलरची 20ची. ही येलो कलरची 20ची आणि ही ऑरेंज कलरची 20ची. म्हणजे याच्यात पण भेळ मिळेल, याच्यात पण भेळ मिळेल. ही मोठी नोट आहे ना,
याच्यात थोडी जास्त भेळ मिळेल ना. ही पण अच्छा 50 50ची आहे तर मग ही छोटी आहे, म्हणजे या 20 रुपयामध्ये जास्त भेळ मिळेल जास्त आणि याच्यात कमी भेळ कमी. मिळेल. हा, कारण नोट छोटी. छोटी आहे. ही ओके. पण 50ची आहे. हा, मग ही पण छोटी नोट आहे ना. मग ही 20च्या नोट मध्ये जास्त भेळ मिळेल आणि 50च्या नोट मध्ये कमी. कमी भेळ मिळेल. ओके. ही 20ची आहे. ही 20ची आहे, ही पण 20ची. ही पण 20ची. नोट ही तो बराबर 100ची. जानते हो. 100ची का, हा. म्हणजे 100ची आहे. हा. पण ही पण छोटी आहे का थोडी. 2 चमचे कमी मिळेल भेळ. हं? याच्यात 2 चमचे कमी जास्त. जास्त मिळेल, कारण नोट छोटी आहे, छोटी. मोठी आहे. पण किंमत कुठल्या नोटेची जास्त आहे. अच्छा. कुठल्या. याच्या. मग याच्यात जास्त भेळ मिळेल का याच्यात जास्त भेळ मिळेल. याच्यात. मग तू तर म्हटली याच्यात जास्त मिळेल. हा, का बरं याच्यात जास्त मिळेल. ती जास्त म्हणजे जास्त वाली आहे. जास्तवाली म्हणजे काय. बर, अशा 20च्या याच्यात किती नोटा आहेत. 20च्या. 6 कशा. 6 नाही 5. 5 बरोबर. शाबास. आता 100च्या किती आहेत. 100च्या अजून 3. 100च्या किती आहेत. 1 2 3 4. 4. हं? आता मला सांग, हे आपल्या 4 नोटा आणि या 2 50च्या नोटा किती झाले बेटा. 100. सांगा मला. 500. 500. हा. मग ती एक नोट द्यायची आणि मी तुला एवढ्या नोटा देईल. बरोबर आहे का हिशोब. हा. हा, मी तर जास्त नोटा दिला ना तुला. म्हणजे या 2 मिळून 1 होती. या 2 मिळून 1 होते. 100ची. 2 50च्या मिळून 1 100 होते. 100ची. हा, ओके. आणि ही तर एकच नोट आहे. हा. मग त्या एवढ्या नोटा कशा दिल्या मी तुला. ती मोठी नोट आहे. ती जास्त ही मोठी नोट आहे, जास्त पैसे आहेत याच्यामध्ये. कारण काय. याच्यावर गांधीजी आहेत. गांधीची. त्याच्यावर पण गांधीजी आहेत का. हा. मग कसं काय जास्त आहे. तिच्यात जास्त पैसे, याच्यात जास्त म्हणजे ती एक म्हणजे ती जास्त आहे. ही एक म्हणजे जास्त आहे. हा. आणि त्या नोटा जास्त आहेत ना. मग बघ ना किती आहेत. आणि त्या छोट्या छोट्या नोट आहेत म्हणून. छोट्या छोट्या म्हणजे 100 हे झाले 100, हे 200, हे 300, हे 400, 400 आणि हे 500. 500. आता किती झाले बरं सांग मला. आता 400. कुठे 400. हे झाले आणि हे किती आहेत. हे 50चे नोट. 450. आता किती होतील सांग मला. 400. हा, हे बघ, आपण मोजून पाहूया. 420. 420. नाही हा, काहीतरी बोल नको. 450. हा, हे बघ 1 2 3 4 हे झाले 400. हे 50 आणि हे 20 किती झाले. 400. 7 नाही 407. 407. 50 मध्ये 20 मिळवले तर किती होतात. 17. 17 का 70. 70. हा, मग हे किती झाले. 470. 470. सोपं आहे की. ओके, मग तुला बरोबर दुकान सांभाळायला दिलेलं आहे आणि तू एकदम मोठी दुकानदार झालेली आहेस. काय दुकानाचं नाव. लावण्य भेळ पाणीपुरी. लावण्या भेळ पाणीपुरी. मी येऊ का पाणीपुरी खायला. चालेल. कितीला येते. 20 रुपयाला. 20 रुपयाला. मग देऊन टाकू 20 रुपयाचा तुला. का फुकटात देणार आहे. देईन. का बरं. फुकटात द्यायचं नाही काही. हा, पैसे घ्यायचे सगळ्याचे. हा, ओके. कधी हो मी भेळ खायला मग.
भेळ खाऊ का पाणीपुरी? काय दुकानात छान मिळतं तुमच्या? दोन्ही पण. दोन्ही पण छान मिळतं का? आणि शेव बटाटा पुरी कशी करतात ग? शेव बटाटा पुरी, रगडा पुरी असते ते. रगडा पुरी असते का? ओके. तुला गोष्ट येते का? हो. कुठली गोष्ट येते? मला हं? सशाची. सश्याची गोष्ट येते? बरं, सांग बरं गोष्ट सश्याची. एक होता ससा. एक होता ससा. हा. हा. ससा कुठल्या रंगाचा होता? व्हाईट. व्हाईट का पांढऱ्या रंगाचा होता? पांढऱ्या. मग पांढऱ्या आणि व्हाईट मध्ये काय फरक आहे? एकच असतं. एकच असतं का? बरं. हम्म. एक होता ससा एक होता ससा. आणि एक कासव होता. एक कासव होतं. हा. कासव कुठे होतं? कासव पाण्यात. पाण्यात होतं. नाही, तिथंच होता. कुठे तिथं म्हणजे? झाडाच्या इथं. झाडाची ते बुंद्याजवळ होतं का झाडावर होतं कासव? खाली खाली होतं. जमिनीवर. काय करत होतं खाली? त्या दोघांची रेस होणार होती. रेस होणार होती. हं. ओके. रेस म्हणजे काय? रेस रनिंग. रनिंग. रनिंग रेस. पण पळायचं. रेस म्हणजे काय? रेस म्हणजे पळायचं असतं त्याच्यात. रेस म्हणजे पळायचं असतं, त्याला रेस म्हणत. त्याला म्हणायचं स्पर्धा, कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन. ओके. आणि हा चमचा आहे ना? हा. हा. ऐकतो, याला पण गोष्ट सांगायची आपल्याला. हम्म. आणि ते दोघांची कॉम्पिटिशन होती. कॉम्पिटिशन होती दोघांची. Competition. कसली? रेसची. रेसची कॉम्पिटिशन होती. वा वा, रेसची कॉम्पिटिशन. हा. आणि त्याच्यात कासव हळू चालायचा आणि ससा जोरात चालायचं, म्हणून पळायचं जोरात. पण कासव पाण्यात पण राहतं ना? हं. मग जमिनीवर कसं आलं? दोन्ही जमिनीवर पण राहतं, पाण्यात पण राहतं. मग ससा का नाही राहत? कासवाला पोहता येत, त्याला पोहता नाही हा, सशाला पोहता येत नाही, कासवाला पोहता येतं. येतं. मग जे प्राणी पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवर पण चालतात त्यांना काय म्हणतात? उभयचर प्राणी. उभयचर काय प्राणी. म्हणतात? उभयचर प्राणी. हा. आणि जे पाण्यात राहतात त्यांना काय म्हणतात? त्यांना जलचर प्राणी. जलचर प्राणी. आणि जे जमिनीवर राहतात त्यांना भूचर प्राणी. भूचर मग प्राणी. गाय जलचर आहे, उभयचर आहे? गाय जलचर. जलचर आहे. जल म्हणजे काय? पाणी. हा. मग जलचर आहे का? नाही, उभयचर. उभयचर आहे नाही. म्हणजे दोघीकडे राहते. नाही. हा. भूचर प्राणी. भूचर. भू म्हणजे जमीन, जमीन. जल म्हणजे पाणी, पाणी. आणि उभय म्हणजे दोघीकडे. दोघीकडे. हा. उभयचर म्हणजे काय? दोघीकडे. दोघीकडे म्हणजे कुठे कुठे? जमिनीवर पण आणि पाण्यात पण. आणि भूचर म्हणजे काय? जमिनीवर फक्त. आणि जलचर म्हणजे काय? पाण्यात. मग भू म्हणजे काय? भू म्हणजे भू म्हणजे भूमी. भूमी. भूमी म्हणजे जमीन. जमीन. जल म्हणजे काय? पाणी. आणि उभय म्हणजे काय? उभय पाणी आणि जमीन. जमीन. भू म्हणजे भूमी, जल म्हणजे पाणी, आणि उभय म्हणजे जल आणि पाणी दोन्ही ठिकाणी. ओके. मग मला सांग, मगर उभयचर प्राणी आहे का जलचर प्राणी आहे? उभयचर नाही, जलचर नाही, उभयचर पण नाहीये. हा. उभयचर पण नाहीये, जलचर पण नाहीये. ती दोन्ही याच्यात राहते. हा. मग त्याला उभयचर म्हणतो ना उभयचर. आपण. आणि मासा? मासा पाण्यात. जलचर. जलचर पण. आणि सिंह? सिंह जमिनीवर राहत. म्हणजे भूचर प्राणी. भूचर. मला माणसाला स्विमिंग येतं ना ग? हो. हा. तुला येतं का स्विमिंग? नाही. पण माणसाला स्विमिंग येतं. मग ज्याला स्विमिंग येत असेल त्याला जलचर म्हणायचं का उभयचर म्हणायचं? दोन्ही पण. काय म्हणायचं? जलचर पण, तो चालतो पण आणि स्विमिंग पण करतो ना. त्याला उभयचर प्राणी म्हणजे माणूस हा उभयचर प्राणी आहे. पाण्यात राहू शकतो का माणूस? नाही. स्विमिंग करू शकतो पण पाण्यात राहू नाही शकत. मगर कशी पाण्यात पण राहू शकते? बेडूक काय? बेडूक ते जमिनीवर पण राहते आणि पाण्यात पण. ओके. म्हणजे ते उभयचर प्राणी. ओके. लावू. हो. मी एकदा शिकार करायला गेलो होतो. काय करायला गेलो होतो? शिकार म्हणजे काय असतं ग?
म्हणजे कोणतं प्राणी वगैरेला धरायचा असतो. हा, प्राणी वगैरे धरायचा असतो. पण माझ्याजवळ बंदूक होती. ओके, मी शिकारीला गेलो होतो. ओके, आता नाही, फार पूर्वीची गोष्ट आहे, 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर शिकारीला गेलो होतो आणि मी एका झाडाजवळ थांबलो. ओके, आणि मी एक कबूतर पाहिलं. काय पाहिलं? कबूतर. कबूतर पाहिलं आणि बरोबर निशाणा धरला बंदुकीने आणि गोळी मारली. त्या झाडावर 15 पक्षी होते. किती? 15. मी गोळी मारली तर किती पक्षी उडतील बेटा? सगळे उडतील. का बरं? त्यांना गोळी लागेल ना. सगळ्यांना एकच गोळी सगळ्यांना कशी लागेल? नाही, मग एकाला लागली असेल, त्यांना कळालं असेल शिकारी आला, मग ते उडाले असेल. अच्छा, ओके. जर का आपल्याला मागे कुत्रा लागला असेल तर काय करावं आपण? पळायचं. पळायचं. हा, काय करायचं? जोरात पळायचं. चावलं तर? कुत्र चावलं तर काय करावं लागतं? इंजेक्शन घ्यावं लागतं. इंजेक्शन घ्यावं लागतं. अच्छा, पण कुत्र्याला इंजेक्शन दिलं तर? कुत्रा आपल्याला चावलं तर आपल्याला इंजेक्शन घ्यावं लागतं, बरोबर का नाही? आपले केस कापले तरी आपल्यालाच पैसे द्यावे लागतात. मग आपण भेळ खाल्ली तरी आपल्यालाच पैसे द्यावे लागतात. आपण अभ्यास केला तर काय होतं? आपल्याला येतं. आणि आपण तिसरीतून पुढे जातो. कितवीत जातो? चौथीत. चौथीत जातो. तुला रागवतो कोण? मला दोघं पण. दोघं पण म्हणजे कोण कोण? आई आणि बाबा. का बरं रागवतात? आम्ही मस्ती करतो म्हणून. मस्ती करता म्हणून रागवतात. पण मस्ती केल्यावर रागवावं का? तुला काय वाटतं? मस्ती केल्यावर रागवावं का? तुला काय वाटतं? समजा आई बाबांना आपण छोटं करून टाकलं आणि तुम्हाला मोठं केलं तर तू रागवशील का त्यांनी मस्ती केल्यावर? नाही. का बरं नाही रागवणार? मस्ती केल्यावर रागवू नये. पण का रागवत असतील ते? बर, आता याचं नाव काय ठेवूया आपण? काय नाव ठेवायचं याचं? ठेव ना पटकन. स्वराज. स्वराज. याचं नाव आहे स्वराज. हा मस्ती करतो ना? हा मस्ती करतो. अरे मस्ती करतो. अरे अरे मस्ती. अरे 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 मस्ती करतो तू. त्याला रागव बरं. चला रागवून दाखव. असं रागवतात का? असं थोडी रागवतात. कसं रागवतात? मी डोळे बंद करून घेऊ का? हा, डोळे बंद केले. रागव आता. बर, डोळे बंद. मस्ती नकस करू. असं रागवतात? ही रागवली का तुला? नाही. तुला गंमत दाखवू का? बर, आता मी रागवतो त्याला. मस्ती नाही करायची. मी रागवलो? मग कसं रागवायचं? रागव. डोळे बंद केले ना मी. पटकन रागव. मस्ती नाही करायची. नाही घाबरला तो. बर, का रागवतात ग? घाबरवण्यासाठी? बर, तुला भीती वाटते का? बर, तुला आनंद केव्हा होतो? जेव्हा मला एक्झाम मध्ये मार्क्स वगैरे पडतात तेव्हा तुला आनंद होतो. किती होतो आनंद? खूप होतो. तू कुठल्या शाळेत जाते? मी अभिनव. अभिनव शाळेत जाते. तुझ्या क्लास टीचरचं नाव काय आहे? नाईक टीचर. नाईक टीचर. तुला आवडतात त्या? का बरं आवडतात? त्या प्रेमळ आहेत, छान शिकवतात. आणि तुझ्या फ्रेंडचं नाव काय? अपूर्वा.
अपूर्वा, का बरं आवडते तुला अपूर्वा? ते माझी फ्रेंड आहे म्हणून. अच्छा, पप्पाचं पूर्ण नाव सांग. रोहिदास खंडू पवार. रोहिदास खंडू पवार. पवार. पप्पा चित्र काढतो ना? हो. तू छान चित्र काढते का पप्पा छान चित्र काढतो? पप्पा. का बरं? त्यांना येतं म्हणून. अच्छा, तू मोठा झाल्यावर तू पण छान चित्र काढू शकशील. मग लहानाला छान चित्र काढता येत नाहीत का? येतं. बर. पप्पा पण डाव्या हाताने चित्र काढतो? नाही. मग कुठल्या हाताने चित्र काढतो? उजव्या. उजव्या हाताने. मग मला आता सांग, उभयचर प्राणी म्हणजे काय? म्हणजे दोन्ही मध्ये जीवन जगू जीवन शकतात. आणि भूचर प्राणी म्हणजे काय? जमिनीवर. आणि जलचर प्राणी म्हणजे काय? पाण्यातले प्राणी. पाण्यातले प्राणी. कासवाला जर का शर्यत जिंकायची असेल तर त्याला काय करावं लागतं? त्याला जमिनीवर यावं लागतं. जमिनीवर यावं लागतं. आणि सशाला जिंकायचं असेल तर काय करावं लागेल? आता आपल्या गोष्टीमध्ये कोण जिंकलं होतं? कासव जिंकलं होतं. कारण ते बरोबर हळूहळू ते झोपलं नाही, त्याने टाइमपास केला नाही, त्याने कंटाळा केला नाही, ते चालत राहिलं, पोचलं. आणि म्हणून ते विजयी झालं, विनर ठरलं. आणि ससा झोपून गेला म्हणून तो काही विजयी ठरला नाही. पण मग सशाला जर का जिंकायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला कंटाळा नाही करावा लागणार. कंटाळा नाही करावा लागणार. तू आई बाबांना सांगून टाक की मी कंटाळा करणार नाही म्हणून. तू करतेस का कंटाळा? पण नाही. अजिबात कंटाळा करते? कधी कधी करते. कशात कंटाळा करते? कामामध्ये. काय काय काम करते बेटा तू? मी आईला भांडे घासायला मदत करते. अच्छा. छोटेसे कपडे धुते. अच्छा. झाडू मारते, फरची पुसते. मग खूप कामं करते की तू. ओके. मग कंटाळा करायचा नाही. आपण मम्मी पप्पांना सांगून टाक मी आजपासून कंटाळा करणार नाही. त्यांना सांग, ते तिथे दिसतायत, पाहतायत आपल्याला ते. मी आजपासून कंटाळा करणार नाही. ओके. आणि खूप अभ्यास करणार आहे, हा. खूप छान वागणार आहे, हा. आणि मस्ती पण करणार आहे. पण मला मारायचं नाही, मला रागवायचं नाही. सांग त्यांना. मला मस्ती करू द्या थोडीशी. मला मस्ती करू दे थोडीशी. मी छान अभ्यास करेन. मी छान अभ्यास करेन. माझ्याशी गप्पा मारा. माझ्याशी गप्पा मारा. मी खूप बोलते. मी खूप बोलते. मला छान बोलता येतं. मला छान बोलता येतं. मला छान अभ्यास येतो. मला छान अभ्यास येतो. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय. ओके. शाबास.